हरिनामाची शक्ती, पॉवर ऑफ होलिनेस. इंग्रजीत आम्ही सगळे बघतो पॉवर पाहिजे, पेट्रोल पॉवर पाहिजे, शोधतात पॉवर पेट्रोल पाहिजे, आणि सगळीकडे पॉवरच पाहिजे. सत्ता म्हणजे पॉवर, कुठेही आहे तर तिकडे पॉवर पाहिजे. आणि तसं आमच्या आयुष्यामध्ये पण हरिनामाची शक्ती, पॉवर ऑफ होलिनेस हाचा विषय. ऐकायला असं वाटतं की एक साध्या शब्दामध्ये हरिनामाची शक्ती म्हणजे शक्ती केवढी आहे आणि कितपत आहे आम्ही मापू शकतो का, त्याची किंमत म्हणू शकतो का, एवढी शक्ती आहे केवढी आहे. आणि त्याच्यावर आम्ही आज चर्चा करण्याचा प्रयत्न करू. असं म्हणतात जिथे भगवंताचं नामस्मरण चालू असतं तिकडे सगळे 33 कोटी देव उपस्थित असतात. म्हणून उपस्थिती कमी आहे, मला तर उपस्थिती कमी वाटत नाही. कारण प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने आज मला ही संधी दिलेली आहे, या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. कसा काय फायदा? जेव्हा मी ह्याची तयारी करत होतो त्यामध्ये मला तत्व समजत होतं, आणि जेव्हा मी तयारी करत होतो त्यावेळेला भागवत वाचायला लागतं, श्रीमद भगवद्गीता वाचायला लागते. आणि ह्या निमित्ताने काय जरा मी वाचन करतो आणि समोर जे बसलेले भक्त जे आहेत त्यांच्याकडे मी पोहोचवण्याचा हा प्रयत्न. तर सुरुवातीला आम्ही बघितलं की इकडे सुंदररित्या आनंद गोविंद प्रभू कीर्तन करत आणि प्रात्यक्षिक म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी होती, आणि वडील आणि मुलगी मिळून कीर्तन करत होते. त्यांच्या साथीला जगदानंद प्रभू होते, आणि त्याच्यावरच थोडी चर्चा आहे. भागवतातील 7वा स्कंद 6वा अध्याय आणि पहिला श्लोक. या पहिल्या श्लोकामध्ये प्रल्हाद महाराज आपले जे मित्र वर्ग आहेत, हे प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपू कुठे पाठवतात? शाळेमध्ये पाठवतात. प्रल्हाद महाराजांची शाळा म्हणजे हिरण्यकशिपूने पाठवलेली शाळा होती ना, ही आमच्यासारखी शाळा नाही आहे. आमची शाळा काय, आम्ही स्तोत्र पठण करतो, आमच्या शाळेमध्ये आम्ही चांगली गुण शिकवतो, नृत्यवर्धन शिक्षण असतं, आणि त्यातून जे मिळतं ते आयुष्याची शिदोरी आम्हाला मिळते. चांगल्या मार्गावर पदक्रमण करण्याची शिदोरी आम्हाला या शाळेमध्ये मिळते. पण हिरण्यकशिपूची शाळा म्हणजे राक्षसीचा, आपला राक्षस खूप कसं चालवायचा आणि आपल्या मुलाला राक्षस वृत्ती कशी द्यायची. आणि संत आम्हाला कोणाचे शिक्षक होते, ते त्यांचे शिक्षक कोणाचे? प्रल्हाद महाराज. शाळेमध्ये काय शिकवायचं? कोणाला कसं मारायचं, कोणाची संपत्ती कशी अडक करायची, कोणाला फसवायचं, हे त्या शाळेत शिकवलं, राक्षस वृत्ती. आणि अशा राक्षस वृत्तीच्या शाळेमध्ये गेल्यानंतर प्रल्हाद महाराज आपली शाळा सुरू करतात वेगळ्या रीतीने. जेव्हा जेव्हा त्यांचे शिक्षक नसतात, म्हणजे जसं आपण म्हणतो रिसेस टाइम म्हणतो ना, तो वेळ प्रल्हाद महाराज मार्गदर्शन करतात, आणि त्यामध्ये हा श्लोक आहे. ह्या अध्यायाचं नाव आहे प्रल्हाद महाराज आपल्या मित्रांना मार्गदर्शन करतात. स्कूलमेट्स, शाळेचे मित्र जे आहेत त्या शाळेच्या मित्रांना उपदेश देणारा हा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये पहिला श्लोक, लहानसा प्रल्हाद आहे, 5 वर्षाचा, आणि प्रल्हाद महाराज उपदेश देत आहेत. काय म्हणतात त्या श्लोकामध्ये? कौमार आचरित प्राज्ञो धर्मा
लहान वयात कशाला हो हे कीर्तन ऐकणं, लहान वयात म्हणजे मुलाला मौज मजा करायला, लहान वयात म्हणजे मुलांनी कुठे वेगवेगळ्या जे पर्यटन स्थळ असतं तिकडे जाऊन मजा करायला पाहिजे. लहान वयात मुलांनी पार्टी करायला पाहिजे, डान्स करायला पाहिजे. हे नंतर जेव्हा वेळ येईल त्या वेळेला, म्हणजे दोघांची वेळ केव्हा येते, 60 नंतर. हे 60 नंतर रिटायर झालो ना, सेवानिवृत्त झाल्यानंतर भक्तीचं मार्ग करायला लागतं. आणि जेव्हा कळून येतं उद्या निवृत्त होणार, पण आज मी एकदम आजारी पडलो होतो. आता निवृत्त होता होता 60 होता होता 60च्या वेळेला हातात काठी, काय जमत नाही, चालायला जमत नाही, बसायला जमत नाही, एका जागेवर 15 मिनिट पण बसायला जमत नाही, कारण ती सवयच केली नाही. म्हणून म्हणतात कौमार आणि यामध्ये प्रभुपाद उल्लेख करतात वैदिक सभ्यता जी आहे त्याचा उद्देश काय, काय गाठायचं आहे मला, हे जाणून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. आम्ही म्हणतो ना वेद पठण करायला पाहिजे, श्रीमद भगवत गीताचं वाचन करायला पाहिजे, श्रीमद भागवत वाचायला पाहिजे, ते आचरणात आणायला पाहिजे, त्याचं पदक्रमण करायला पाहिजे, जे भगवंताचं वाक्य आहे ते आचरणात आणायला पाहिजे. त्याचं ही आहे सभ्यता. आणि ही आहे वैदिक सभ्यता. म्हणजे काय, भक्तीचं परिपूर्ण टप्पा जो आहे आम्हाला गाठायचा आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. तो टप्पा आहे, प्रत्येकाचे टप्पा वेगवेगळा आहे. स्टेअरकेस म्हणतात, तो कोणाला 10 टप्प्यावर, कोणाला 20 टप्प्यावर, कोणाला 90 टप्प्यावर, कोणाला 100व्या टप्प्यावर. प्रत्येकाचं वेगवेगळे ठिकाण आहे, पण प्रयत्न आणि मार्ग जो आहे एक आहे. आणि ते करत असताना प्रत्येकाने पूर्णतः हृदयातून आपली शक्ती, म्हणतात ते शक्ती, आणि जेव्हा आम्ही शक्ती लावतो कुठे कुठचं कार्य असतं ना त्यावेळेला आम्ही हृदयातून केलं पाहिजे, तरच ते लोकांपर्यंत पोहोचतं, नाहीतर ते पोहोचत नाही. वर्षावर केलेलं कार्य जे असतं दिसायला चांगलं दिसतं, पण लोकांच्या हृदयात ते पोहोचत नाही. अहंकाराने गायलेलं गायन जे असतं ते ऐकायला चांगलं दिसतं, पण ते हृदयात पोहोचत नाही. जो माणूस बसून लोकांना उपदेश करतो, बाह्य दृष्टिकोनातून फक्त सांगण्यासाठी करतो, हृदयातून जे शब्द येत नाही त्यामध्ये हृदय परिवर्तन होत नाही. म्हणून भगवंताची भक्ती आम्हाला लोकांना काही दाखवायचं नाहीये, आम्हाला कोणाला खुश करायचंय, आनंदित करायचंय, भगवंताला. आपलं नातं आहे भगवंताकडे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो ना, प्रार्थना जेव्हा करतो तेव्हा आपले डोळे घट्ट बंद करतो आणि हात जोडून आम्ही प्रार्थना करतो, मोठ्याने आवाज करत नाही, डोळे मिटून आम्ही राहतो. पुढे आनंदाने स्मित हास्य असतं आणि ते आपले जे काही सांगायचं असतं ते भगवंताला सांगतात. ही आहे प्रार्थना, ती मला हृदयात येते. ती कोणाला मोठ्याला सांगायची गरज नाही, ती पोचते. प्रत्येक माणसाचा अनुभव असेल, जेव्हा जेव्हा आम्ही हृदयातून आक्रोश करून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, ती प्रार्थना भगवंताच्या चरणाकडे पोचते. आक्रोश करायला पाहिजे. आक्रोश म्हणजे मोठ्याने आवाज नाही, आक्रोश म्हणजे लहान तो मोठं असतं, तो रडतो. जेव्हा तो रडतो ना, आईचं हृदय ना एकदम, मी
विठ्ठलाचं गजर अभंग म्हणायचो आणि आनंदाने त्या त्या दिवसामध्ये झोप लागायची. एकदम चांगल्या रीते झोप, जेवण वगैरे करून वगैरे आनंदाने झोपायचं. ही होती प्रथा त्यावेळेची. म्हणजे प्रत्येक मुलाला आई बाबाची शिकवण ती होती. आता इकडे बघा, प्रल्हाद महाराज राक्षसी कुळामध्ये जन्म घेतला. दयाळूच्या गर्भात असताना प्रल्हाद महाराजांना महान नामचे नारद मुनी जे आहेत त्यांच्याकडून उपदेश मिळाला. गर्भामध्ये असताना म्हणजे त्याची सुरुवात गर्भामध्ये, प्रत्येक गर्भामध्ये जेव्हा लहान तांदूळ येतो त्यावेळी त्याला पहिलं अन्न दिलं जातं अवयव, तो म्हणजे कर्ण. कर्ण म्हणजे काम. म्हणून प्रत्येकाने आपल्या गर्भामध्ये जेव्हा मुलगा येतो किंवा मुलगी, त्यावेळेला जे जे काही त्याचे चित्त असणार ते चित्त त्या मुलावर प्रतिबिंबित. आई मोठ्याने सुद्धा गायली तर त्याला ऐकायला येते. म्हणून लहानपणापासून, पण इकडे सांगताना अजून वेळ गेलेली नाही, लहानपणापासूनच आम्हाला ही प्रथा, हे संस्कार जे आहे मुलावर बिंबवायचे. आणि म्हणून भगवद्गीतातील दुसऱ्या अध्यायातील 40वा श्लोक आहे म्हणतो, नेहा विक्रमानो शिस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. जेव्हा एखादा व्यक्ती प्रयत्न करतो, काय प्रयत्न आहे? त्याचा प्रयत्न आहे भगवंताचं नामस्मरण करण्याचा. त्याचा प्रयत्न आहे भगवंताचे गुणगान गाण्याचा, त्याच्या रूपाचं वर्णन करण्याचा. हे प्रयत्न जो आहे, ह्या प्रयत्नामध्ये कोणतंही नुकसान नाहीये, कुठलंही नुकसान नाही. आणि समजा अल्प म्हणजे थोड्या मात्रामध्ये सुद्धा प्रगती केली असेल तर मनुष्याला मोठा फायदा होतो आणि ते कधीही नष्ट होत नाही. आणखी भगवान म्हणतात त्याला सर्व भयापासून मी मुक्त करतो. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने जरी भक्ती सुरू केली, सुरू केल्यानंतर त्याला नष्ट कधी होत नाही, सेफ आहे. म्हणजे बँक मध्ये जेव्हा आम्ही इन्व्हेस्ट करायला जातो तेव्हा आम्ही बघतो कुठची बँक आहे, पैसे या बँक मध्ये सेव्ह करायचे की दुसऱ्या बँक मध्ये सेव्ह करायचे. तर आम्ही बँक सगळीकडे बघतो कुठची बँक चांगली आहे, त्या अनुषंगाने आम्ही इन्व्हेस्ट करतो. आणि याचं रिटर्न आपले पैसे आहे सेफ राहणार, सुरक्षित राहणार. याच्यामध्ये आम्ही स्टेट बँक म्हणा, बँक ऑफ इंडिया म्हणा, असे नॅशनलाइज बँक आहे तिकडे आमची पैसा आहे आम्ही तिकडे सेव्ह करतो. तसं भगवंताची भक्ती करत असताना जेव्हा आम्ही सुरुवात करतो, म्हणजे अल्प मात्रात सुद्धा आम्ही जेव्हा सुरुवात करतो भगवंताचं नामस्मरण आपल्या परीने, त्याचा फायदा एवढा होतो म्हणजे राई एवढं काम आणि पर्वता एवढं तुम्हाला फायदा होतो. आणि ते कधीही नष्ट होत नाही. आणि त्याचं संरक्षण करण्याची कोणाची जबाबदारी? ही माझी, भगवंताचा. त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी. सर्व भयापासून त्याचे मी संरक्षण करेन. आणि म्हणून कृष्ण भावना भावित कर्म जे आहे किंवा इंद्रतृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णात प्रीत्यर्थ केलेले कर्म जे आहे हे दिव्य स्तरावर आहे. म्हणून आम्ही म्हणतो की जेव्हा आम्ही भक्ती करतो ते फक्त देवाचं कार्य आम्ही जेव्हा करतो ते इंद्रतृप्तीसाठी नाही. इंद्रतृप्ती बाजूला राहील, फक्त भगवंताच्या चरणाची सेवा. इंद्रतृप्तीची अपेक्षा न करता, कसलीच अपेक्षा नाही, आपोआप जे काही आहे ना ते आपल्याला मिळतं. प्रारंभी असं वाटतं हे कर्म जे आहे
शून्यावरून सुरुवात, परत 1 2 3 म्हणजे या जन्मामध्ये समजा पीएचडी झालं, पीएचडी झालं पुढच्या जन्मामध्ये पीएचडी राहणार नाही, परत सुरुवात करायला पाहिजे. परत पूर्व प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा, शाळेमध्ये उच्च माध्यमिक असं जावं लागलं. आणि नंतर जे काय ते आम्हाला काढायला लागलं. म्हणून भक्तीमध्ये कधीही नुकसान नाही आहे. 50% काढले 51 पुढे चालू राहणार. पण बाकीचे जे आहे, बाकीचे जे आम्ही अर्जित करण्याचा प्रयत्न करतो, प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, भौतिक दृष्टिकोनातून जे आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ते कालांतरानंतर काय होतं, नाश होतो. ते मग गाडी असू दे, तुमचे घर असू दे, पैसा असू दे, जे काही कमवलेलं आहे भौतिक दृष्टिकोनातून त्याचा नाश होतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जे कमवलेलं आहे कधीही नाश होत नाही. याचा उल्लेख शास्त्रामध्ये केलेला आहे. हे त्यापासून तुझं पुढची वाटचाल सुरू. 1% संपली तर 2% पुढची वाटचाल सुरू, 3% 4% सुरू, 50 झाले 51 सुरू, 60 झाले 61 सुरू. म्हणून हरिनाम जे आहे आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही आहे. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम. केवळ हरीचे नाम, केवळ हरीचे नाम, केवळ हरीचे नाम. असं म्हणा, जेव्हा आम्ही बाजारात जातो किंवा कुठली ऍडव्हर्टाइज जी असते ना, त्या ऍडव्हर्टाइज मध्ये काय दाखवतात, एक वस्तू दाखवतात. समजा हा फोन आहे, फोन दाखवतात आणि फोनची किंमत असते, त्या वस्तूची किंमत असते. आणि जेव्हा मी वस्तूची किंमत आहे, त्या ती किंमत आहे, ती पैसे दिल्यानंतर ती आम्हाला वस्तू प्राप्त होते. तसं आपल्या आयुष्यामध्ये आम्हाला भगवंताला जर प्राप्त करायचे असेल, त्याची किंमत काय आहे, काय करायला पाहिजे आम्हाला सदैव आपले जे आयुष्य आहे भगवंताच्या चरणी संलग्न करायला पाहिजे. त्याचं वेगवेगळे आहे. थोड्या प्रातःकाळ उठणार, ती किंमत मोजावी लागते ना. प्रातःकाळ उठायला पाहिजे. प्रातःकाळ उठणार, बाकीचे लोक समजा आली ते 2 दिवस झाले, एक आमची कलिग आहे, शाळेला शिकवत आहे, आर्थिक विचारता काल म्हणून मी एकदम सकाळी उठले. किती वाजता सकाळी? कालच मी सकाळी उठले. किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता म्हणजे त्यांचं लोकांचं डेफिनेशन काय आहे, एकदम सकाळी उठणं म्हणजे 7 वाजता उठणं, प्रातःकाळ. पण भक्तीमध्ये काय म्हणतात, ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, सूर्योदय होतो त्याच्या सूर्योदयाच्या 1.5 तास आधी हा ब्रह्ममुहूर्त. म्हणजे किंमत मोजावी लागते. म्हणजे काय, तुम्हाला प्रातःकाळ उठावं लागतं, स्नान आंघोळ करावी लागते, आंघोळ केल्यानंतर नामस्मरण करावं लागतं, भक्तीमध्ये प्रचार करावा लागतो, भक्तांच्या संघामध्ये यावं लागतं, कुठे कुठे कार्यक्रम आहे तिकडे जावं लागतं. आणि नंतर काय मिळतं, भगवंताची प्राप्ती मिळते, त्या नामामध्ये रुची येते. ही किंमत मोजावी लागते, आणखी काही नाही. किंमत मध्ये भगवंताची भक्ती करता असताना आम्हाला पैशाची किंमत नाही, आम्हाला काय, आपला वेळ द्यावा लागतो, आपलं आयुष्य. म्हणून प्रल्हाद महाराज होते, त्यांनी पूर्णतः झोपून दिलं. कशामध्ये? हरिनामामध्ये. प्रल्हाद महाराज आहे, ध्रुव महाराज, त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. एक आहे प्राइस. प्राइस म्हणजे काय, PRIC, प्राइस म्हणजे किंमत. आणि दुसरं आहे प्राइस. ऐकताना सगळं
नामामध्ये रुची, नामरुची हे बक्षीस. तर आम्हाला किंमत काय बघायला पाहिजे? आम्हाला सदैव प्रातःकाळ उठून नामस्मरण करायला पाहिजे, भगवत वैष्णव सेवा केली पाहिजे, सगळ्यांना भक्तांना एकत्र आणून त्याला नामस्मरण करण्याचं असं एक व्यासपीठ दिलं पाहिजे, भगवंताचं गुणगान केलं पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे, ज्याची ते लहान लीला जे आहे त्याचं वर्णन केलं पाहिजे, हे लोकांमध्ये बिंबवलं पाहिजे सगळ्यामध्ये. आणि हे कार्य करत असताना जो कोणी भगवान म्हणतात, जो कोणी हा प्रचार आणि प्रसार करतो तो अत्यंत मला प्रिय आहे आणि त्याच्यावर कृपा आहे. आणि कोणामार्फत येते? गुरुच्या मार्फत. गुरु आम्ही म्हणतो त्याला प्रतिनिधी म्हणतो. प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह. भगवंताने सगळीकडे आपले प्रतिनिधी ठेवलेले आहेत आणि ते प्रतिनिधी मार्गदर्शन करतात आणि नंतर आम्हाला ती दृष्टी देतात आणि त्या दृष्टीनुसार आम्हाला भगवंताला बघण्याची एक वेगळी दिशा मिळते आणि नंतर आम्ही नामस्मरण करण्यास सुरुवात करतो. एक उदाहरण दिलेलं आहे. एखादा व्यक्ती जेव्हा जिम मध्ये जातो आणि जिम मध्ये जायला प्रत्येक वेट्स असते, 5 किलो असते, 5 असते, 10 असते, 20 असते, आपल्या पद्धतीने कोणकोण वेट्स मारत असते. एखाद्या व्यक्तीने ठरवलं समजा अरे उद्यापासून मला ते वेट केलं काय बघा मी असं हात करणार असं करणार ना, जिम मध्ये जाणार पण वेट सुद्धा उतरणार नाही, फक्त प्रकार तोच करणार, मी असं करणार पण वेट उतरणार नाही. काय होणार? तो करत राहणार, थोडं फार त्याला फायदा होणार पण जी बॉडीची बिल्ड व्हायची असेल ती होणार नाही, काय वेटच नाही ना. नुसतं असं केलं तर काय मिळणार त्यामध्ये? किती 100 मारणार, 200 मारणार, 300 मारणार. तसं आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा आम्ही हरिनाम करतो ना, हरिनाम जेव्हा आम्ही नीट ऐकत नाही ना, ती एक्सेस कशी आहे, विना वेट्स भेटत नाही तिथे, काही त्याच्यावर प्रभाव होणार नाही. हरिनाम करत असताना आपणाने पूर्णतः ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचं नाम जे आहे पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आम्ही नामस्मरण करतो तेव्हा जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा भगवंत आपल्या कानातून कर्णामधून हृदयामध्ये प्रवेश करतो. एका व्यक्तीने मला सांगितलं कर्णामध्ये प्रवेश करण्यात हृदयामध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेलं भगवान आपल्या हृदयामध्ये स्थित आहे, ते परत कशाला प्रवेश करतात असा प्रश्न येतो. म्हणून शास्त्र उल्लेख करतो की भगवंत हृदयात स्थित आहे पण त्याचा अनुभव जो आहे, एक्सपिरियन्स म्हणतात म्हणजे आपल्याला तो अनुभव घ्यायला पाहिजे. आपल्याला एक अनुभूती यायला पाहिजे आणि जेव्हा आम्ही जे अनुभव येतो त्यावेळेला जो नामामध्ये जी रुची असते, ती नामामध्ये जी शक्ती असते ती आम्हाला प्राप्त होते. म्हणून जेव्हा आम्ही नामस्मरण करतो पूर्णतः ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा हरिनामाचा फायदा जो आहे ना लवकरच दिसत नाही, त्याचा परिश्रम करायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की हरिनाम केल्यानंतर आम्हाला हे प्राप्त होणार, ते प्राप्त होणार, नामस्मरण केल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती सगळी काय पूर्ण होणार. इच्छा पूर्ती करण्यासाठी मी हरिनाम करत आहे, इच्छा पूर्तीसाठी नाही, भगवंताला आनंद प्रदान करण्यासाठी आम्ही हरिनाम केला पाहिजे. म्हणून कुलशेखर आळवर जे महान राजा आणि भगवंताचे भक्त होते त्यांनी मुकुंद माला स्तोत्र म्हणजे एक वर्णन केलेलं आहे, भगवंतामध्ये वर्णन केलेलं आणि त्यामध्ये तो राजा जो आहे कुलशेखर
प्रार्थना करतात की सदैव भगवंताचे नाव घे, अशी प्रार्थना आपल्या जीवाला करतो. कधी ऐकलं का आपल्या जीवाला कोणी जीवा जी आहे त्याला प्रार्थना करतो, मुलीशीकडे आवाज देतो, प्रार्थना करतो जीवेकडे की सदैव भगवंताचं नाव घे, हरिनाम घे. हे हरिनाम आहे, गोड आहे, फार गोड आहे. हरिनाम घेऊन जीवेला प्रार्थना केली. असं आम्ही पण प्रार्थना केली पाहिजे. जीवा जे आहे कितीतरी गोष्टी सांगायला उत्सुक असते. ही जीवा जी आहे काहीतरी चविष्ट खायला उत्सुक असते. ही जीवा जी आहे दुसऱ्याबद्दल काही वाईट सांगायला उत्सुक असते. आणि जीवाचा वापर वेगवेगळ्या रीतीने आम्ही करत असतो. म्हणून म्हणतात पुरुषकाला प्रार्थना करतात, विनंती करतात आणि काय म्हणतात जीवाला की सदैव भगवंताचं नाम घे म्हणून प्रार्थना करतात. म्हणून हरिनाम जे आहे जेव्हा मी सुरुवात करतो त्यामध्ये आम्हाला सुरुवातीला तेवढंही रूच किंवा चविष्ट लागणार नाही. हरिनाम जो आहे, हरिनामामध्ये सुरुवात केली जसं आम्ही कुठची गोड वस्तू खातो आणि गोड वस्तू खाल्ल्यानंतर आम्हाला चविष्ट लागते. हरिनामामध्ये असं आहे जेव्हा नवीन येतो त्यावेळेला पहिल्यांदाच त्याला त्यामध्ये भरपूर रुची असते त्या हरिनामामध्ये आणि हळूहळू रुची जाते. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती धडपडतो, जेव्हा प्रयत्न करतो, नाम हरिनाम घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याची धडपड जी आहे त्याचा प्रयत्न जो आहे भगवंत सदैव बघत असतात. आणि हा नाम, हे नाम कसं आहे, मधुरम आहे, मधुरम आहे, मधुर, एकदम मधुर आहे. आणि सगळे म्हणजे अमंगल जे आहे ते मंगलमय करते. सगळे कार्य जे आहे आपल्या घरामध्ये जे आहे वातावरण जे आहे मंगलमय करण्याचं ताकद या हरिनामामध्ये आहे आणि एकदम मधुर आहे, गोड आहे. घ्यायला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. लोक स्वातंत्र्याची भाषा करतात आणि स्वातंत्र्याची भाषा करत असताना स्वातंत्र्य दोन प्रकारचे सांगितलेले आहे. इंग्लिश मध्ये त्याला फ्रीडम फॉर म्हणतात आणि फ्रीडम फ्रॉम म्हणतात. एक आहे फ्रीडम फॉर आणि दुसरं आहे फ्रीडम फ्रॉम. जे स्वातंत्र्य पासून स्वातंत्र्य म्हणजे काय, थोडाला काय पाहिजे, खायचे स्वातंत्र्य पाहिजे, झोपायचे स्वातंत्र्य पाहिजे, काही बोलण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, मला मी काही करू शकतो, मला पाहिजे ते मी बोलू शकतो याचे स्वातंत्र्य पाहिजे, मी कुठेही जाईन, कुठेही पाहिजे तिकडे मी फिरेन याचं मला स्वातंत्र्य पाहिजे. आणि ते करत असताना काय होतं, भगवंताचा विसर करतो आणि फक्त मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याचं स्वातंत्र्य, त्याचे स्वातंत्र्य, जे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम फॉर. आणि दुसरं जे आहे स्वातंत्र्य जे आहे फ्रीडम फ्रॉम पासून म्हणतो आम्ही. कोणापासून, या अहंकारापासून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, या रागापासून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, ही ईर्ष्या जी आमच्यामध्ये आहे त्याच्यापासून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. हे पासून स्वातंत्र्य जे आहे ते कुठं मिळतं, भगवंताच्या चरणी मिळतं. म्हणून आम्हाला प्रयत्न केला पाहिजे, या स्वातंत्र्याचा आम्हाला फायदा करून घेतला पाहिजे. लोक या स्वातंत्र्याचा फायदा न घेता आपल्याच आयुष्याचं नुकसान करून घेतात. आणि हे करत असताना ते म्हणतात कधीही मी काही करू शकतो, पिऊ शकतो, काही करू शकतो. आणि जे फ्रीडम फॉर जे आहे
हे करत असताना हल्ली आता तो परत त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे, पण तो बाहेर येऊ शकत नाही. म्हणून भौतिक जगामध्ये जे जे आम्ही सवयी लावतो त्या सवयीमध्ये बाहेर येण्याची ताकद केवळ हरिनामामध्ये आहे. फ्रॉम म्हणतो आम्ही, फ्रीडम फ्रॉम. म्हणजे हा दारू घेत आहे, व्यसनाधीन आहे, त्यांना सोडवायचं कशामध्ये ताकद आहे? हरिनामामध्ये ताकद आहे. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिकडचे जे सगळे जे तरुणाई होती, तरुण पिढी जी होती, व्यसनाधीन झाली. हिप्पी मूवमेंट होते त्यावेळेस. आणि त्यांना ह्याच्यातून मुक्त करण्याची ताकद केवळ प्रभुपादांनी त्यांना दिली आणि त्यामधून ते मुक्त झाले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून आम्हाला पण शुद्ध स्तर गाठायचा आहे. शुद्धीकरण आणि शुद्धता. शुद्धीकरण म्हणजे काही प्रक्रिया आहे. आम्ही शुद्धीकरण आता नामस्मरण हातात पाळ घेतल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर ही प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे. आम्हाला गाठायचं काय साध्य करायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे? आम्हाला शुद्धता प्राप्त करायचं आहे. फार दूर आहे, पण तरी पण ही प्रक्रिया आम्ही सुरुवात केली पाहिजे. शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया जी आहे आम्ही सुरुवात केली पाहिजे. म्हणून म्हणतात धाम जे आहे, मंदिर आहे, शास्त्र आहे, हे सगळे जे आहे भगवंताचे प्रकटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन म्हणतात. वृंदावन धाम आहे, मायापूर धाम आहे, पंढरपूर धाम आहे, भगवंतांनी तयार केले, त्यांची प्रकटीकरण आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे मंदिरामधून धाम आहे, शास्त्र आहे, त्यातल्या त्यात सोप्यामध्ये आम्हाला जे इमिजिएट मिळतं, इझिली मिळतं म्हणतात ते काय आहे? नाम. म्हणजे धाम जे आहे आम्हाला कंटिन्युअस मिळणार नाही. मंदिर जे आहे सातत्याने आम्हाला मिळणार नाही. पण नाम जे आहे सातत्याने आम्हाला आमच्याकडे राहतं आणि आम्ही सातत्याने घेऊ शकतो. आणि सोप्या हे मार्ग पण सोपा आहे. म्हणून म्हणतात कुठेही जा, कधी आपण हरिनाम घेऊ शकतो. म्हणून इझिली अवेलेबल म्हणतो आम्ही त्याला. हे म्हणजे काय आहे? हरिनाम. हे समजा आता मला वृंदावनाला जायचं, कधी आम्हाला तयारी करायची, पण नाम घ्यायला कधी इकडे बसल्यावर नाम घेऊ शकतो, आम्ही तिकडे बसल्यावर नाम घेऊ शकतो, चालताना नाम घेऊ शकतो, गाडीमध्ये जाताना नाम हरिनाम करू शकतो, कधीही कुठेही आम्ही हरिनाम घेऊ शकतो. म्हणून म्हणतात घरी काले नामरूपी कृष्ण. भगवंत नामाच्या रूपामध्ये आलेले आहे. आणि असं म्हणतात की समजा एक माणूस समजा रस्त्यावर चालत आहे आणि चालत असताना त्याला वेगवेगळ्या इमारती दिसतात. एक इमारत लहान आहे, 2 मजली आहे, एक इमारत 10 मजली आहे, एक इमारत 100 मजली आहे. आणि बघत राहतो आणि एक अडथळे येतात, चालत असताना सुद्धा अडथळे येतात. पण एखादा व्यक्ती जेव्हा विमानातून जात असेल तर ही इमारत छोटी आहे, लहान आहे, मोठी आहे, त्याला काही फरक पडत नाही. कारण त्याला म्हणतात काय? ट्रान्सडेंटल म्हणतात. म्हणजे ह्याच्या परे, भौतिक जगाच्या परे जेव्हा
की भगवंताचं वर्णन ऐकण्यासाठी सत्य म्हणजे आम्हाला ह्यामध्ये ट्युनिंग करायला पाहिजे. आणि हरिनाम सर्व घेतल्यानंतर जसं आम्ही म्हणतो मोबाईलची सगळी रेंज आहे सगळीकडे आहे, पण जेव्हा मोबाईल येतो त्यावेळेस ज्या मोबाईलमध्ये जे कार्ड असेल, एअरटेलचं असेल, जिओचं असेल, ती रेंज त्या मोबाईलमध्ये मिळते. तसं आम्ही जर भगवंताचं नाम स्मरण करीत असो तर आम्हाला काय मिळणार? भगवंताची कृपा मिळणार. आणि ते सोडून आणखी कोणाचं नाम घेत होता तर कृपा नाही, पण त्यामध्ये काय होणार? आमची वाटचाल त्या दृष्टिकोनातून. म्हणून इकडे भगवंत सांगतात नारद मुनीला की नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु यत्र गायन्ति मद्भक्त्या तत्र तिष्ठामि नारद. मी पुढे मी माझ्या धामामध्ये राहत नाही. नाहम तिष्ठामि वैकुंठे, वैकुंठामध्ये राहत नाही. योगिनां हृदयेषु, मान मोठे योगी आहे, तपस्वी आहे, त्यांच्या हृदयात पण राहत नाही. यत्र गायन्ति मद्भक्त्या, ज्या जागेवर सगळे भक्त मिळून काय म्हणतात? गायन्ति, काय गातात? मद्भक्त्या, माझं नामस्मरण करतात. तत्र तिष्ठामि नारद, त्या ठिकाणी मी उपस्थित आहे, प्रकट. म्हणून आज आम्ही इकडे हरिनाम केलं तर इकडे भगवान साक्षात प्रकट झालेले आहे. हृदयातून आलेले जे शब्द आहेत, हृदयातून आलेले जे हरिनाम आहे, त्या हरिनामामध्ये ताकद आहे. म्हणून जेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराज मोठ्या आनंदाने आपल्या मांडीवर बसतात आणि मांडीवर बसून त्याच्या डोक्यावर हात फिरवतात आणि आनंदाने विचारतात, बाळा काय शिकला? काय शिकवलं शाळेमध्ये? काय शिकवलं ते थोडं मला थोडक्यात सांग. आणि हिरण्यकशिपूला वाटत होतं की हा चांगलं काहीतरी सांग. म्हणजे त्यांच्यामध्ये चांगलं म्हणजे काय? बसवागिरी, कोणाला बसवणं, कोणाला मारणं, हे सांगणार. पण काय म्हणतो श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंधातील 5व्या अध्यायातील 23व्या श्लोकामध्ये म्हणतात, श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं साख्यं आत्मनिवेदनं. हे ऐकल्यानंतर हिरण्यकशिपू म्हणतात, रे हे काय? नवमीला भक्तीचं वर्णन हा 5 वर्षाचा मुलगा प्रल्हाद महाराज करत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजच्या पिढीमध्ये शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये, उच्च माध्यमिक शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये काय करायला पाहिजे? असं वातावरण तयार करायला पाहिजे जेणेकरून नामस्मरण ऐकण्याची सोय त्यांना दिली पाहिजे, निर्माण केलं पाहिजे. शास्त्रामध्ये प्रभुपाद परपटमध्ये तात्पर्यामध्ये लिहितात ही सोय केली पाहिजे म्हणून. अशी सोय केल्यानंतर आपोआपच काय होणार? प्रगती होणार. पण काय ही सोय नसते, त्या उलट लोक म्हणतात हे करायला नको. म्हणजे ते म्हणतात हे शाळेमध्ये कशाला, तिकडे कशाला, तुम्ही बाहेर जाऊन करू शकता. पण ही सोय केली पाहिजे. म्हणून आता कुठेतरी शाळेमध्ये, थोड्या थोड्या शाळेमध्ये ही सुरुवात झालेली आहे. म्हणजे भगवद्गीताचं पठण, हनुमान चालीसा, वेगवेगळ्या शाळेमध्ये आता हे उपक्रम सुरुवात केलेले आहे. आणि असं केल्यानंतरच एक चांगले संस्कार जे आहेत या मुलावर मिळतात. आणि प्रत्येक पालकाने ठरवायला पाहिजे अशा शाळेमध्ये हे वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये आपल्या मुलाला पाठवायला पाहिजे. आणि ते जर वातावरण नसेल आणि केवळ आधुनिक शिकवण आणि फक्त पाश्चात्य संस्कृतीचं जर गडीमार असेल तर त्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपोआपच काय होतं? त्या मुलाची प्रगती होत नाही, एवढी प्रगती होत नाही, हे उल्लेख केलेला आहे. म्हणून हरिनामाची ताकद अजामिळचे पाठच्या वर्षी मी सांगितलेलं अजामिळाची कथा. अजामिळ